फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय रे, सगळं व्यवस्थित आहे ना? लेखा कशी आता? आता ती थोडी मेंटली डिस्टर्ब्ड आहे, पण तिला आता औषध दिलं त्यामुळे झोपली येते. आता मला सांग, तिला कसलं टेन्शन आलं होतं का बरं नव्हतं? हो, म्हणजे सकाळी सुद्धा तिला एकदा गरगरल्यासारखं वाटलं होतं. बरं, डॉक्टरांना दाखवलंयस ना का तिला हा असा त्रास आधीपासूनच आहे? छे असं काही नाही आहे दादा. ॲक्च्युली बरेच दिवस आमचं वर्क प्रेशर जरा जास्त होतं, हेक्टिक शेड्यूल होतं, त्यामुळे लेखाला वर्कचं प्रेशर जास्त झालं. आणि हे लग्न आम्ही कसं केलं आम्हालाच माहिती आहे दादा. का काही प्रॉब्लेम आहे? नाही, ॲक्च्युली आता काही प्रॉब्लेम नाही आहे, पण एक मेजर प्रॉब्लेम होता. सांगीन कधीतरी निवांत दादा, मोठा किस्सा आहे. हे लग्न सुद्धा आम्ही इतक्या लवकर केलं नाही, तर इतक्या लवकर आम्हाला करावं लागलंय. हे बघ यश, चालायचंच रे. माणसाला कधी कधी काळ वेळ पाहून निर्णय घ्यावे लागतात. सो इट्स ओके. दादा, तू हे बोलून माझं किती टेन्शन दूर केलंयस तुला माहिती नाही. पण घरातल्यांची रिॲक्शन मला काही फारशी पॉझिटिव्ह आहे असं वाटत नाही. हे बघ, आपल्या घरच्यांचं टेन्शन तू अजिबात घेऊ नकोस. त्यांना हा जो काही धक्का बसलाय त्यातनं त्यांना सावरायला थोडा वेळ लागणार. सो इट्स ओके. आय स्वेअर दादा, मला सुद्धा हे लग्न फार धूमधडाक्यात करायचं होतं. आणि माझी इच्छा होती की तुम्हाला बोलवावं, कळवावं, पण मला त्याच्यासाठी वेळच नाही मिळाला. हे बघ, तुझी इच्छा होती ना तशी, मग त्यात काय झालं? आपण इथे नाशिकमध्ये एकदम जंगी पार्टी करूया ना. मुळात लग्न आधी झालंय ना, मग पार्टी नंतर करायला काय हरकत आहे? काय दादा, तू हे मला म्हणालास, माझ्यासाठी हेच भरपूर आहे. पण इथे घरी मी कोणाला न सांगता लग्न करून लेखाला इथे अचानक घेऊन आलोय, हे कोणाला फारसं पटलेलं दिसत नाहीये. ते उदय काका होते, आणि आज सुद्धा उदय काका असताना तिकडनं पळून गेलीस. ह्याच्या मागचं कारण हवंय मला. लेखा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तुझं लग्न आधीचं वागणं आणि लग्नानंतर या घरात आल्यापासून वागणं, यात जमीन आसमानाचा फरक आहे लेखा. यात खरी लेखा कुठली? ही का जिच्यावर मी प्रेम केलं ती? लेखा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आय वॉन्ट एन आन्सर फॉर दिस. माझ्याकडे तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये यश. मग मी सुद्धा मुंबईला येऊ शकणार नाही. यश, अशी भलती अट घालू नका. तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये. माझं ऐका, मुंबईला चला. लेखा, मला काही वाटतच नाहीये, आणि नाही मी कुठल्या निष्कर्षावर पोचलेलो आहे. पण तुझं वागणं लेखा माझ्यासाठी कोडं झालेलं आहे, आणि मला ह्याच्या मागचं कारण हवंय. यश, प्लीज माझं ऐका. लेखा, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. आत्ताच्या आत्ता मी तुझ्यावर मुंबईला यायला तयार आहे, पण तुला माझी अट मान्य करावीच लागेल लेखा. तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. लेखा, मी तुझ्या बोलण्याची वाट बघतोय. आय वॉन्ट एन आन्सर फॉर दिस.
माझ्याकडे तुमच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. पण का? वाय? कारण काही प्रश्नांची उत्तरं न दिलेलीच बरी असतात. वेळ आली की मी तुम्हाला सगळं काय ते सांगेन, पण आता मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही. लेखा, दिस इज डिस्कस्टिंग. याचा अर्थ हे प्रकरण वाटतंय तेवढं सामान्य नाहीये. म्हणजे पहा ना, बक्षीस न घेता सगळ्यांसमोर यशचा अपमान करून जी मुलगी निघून जाते आणि परत यशला स्वतःच्या प्रेमात पडून लग्न करायला भाग पाडते, ती मुलगी सामान्य असणं शक्य आहे का? शक्यच नाही. नाही, पण मला तर तिचं वागणंच संशयास्पद वाटतंय. हा सगळा ना फुकटचा मनस्ताप होऊन बसलाय. त्यापेक्षा यश तिला मुंबईला नेईल तर बरं होईल. ती मुंबईला जाईपर्यंत तिच्यावरती जरा लक्ष ठेवा आणि फार सूटही देऊ नका तिला. शिवाय तिचं इकडे फारसं काही चालणार नाही याची जाणीव करून द्या तुम्ही तिला. हा, त्याची तुम्ही काळजी करू नका. आम्ही तिला आमच्या मार्गाने बरोबर त्रास देऊ. एवढं छळू न तिला की पुन्हा नाशिकला यायचं नाव सुद्धा काढणार नाही ती. काय ग? हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही करायचंय ते सगळं जपून करा. म्हणजे यशच्या काही लक्षात येता कामा नये. आम्ही काहीच करणार नाही. यशला फक्त तिच्या चुका दाखवून देऊ. म्हणजे यशच्या नजरेत तिच्या चुका आल्या की मग आमचं काम झालं. मग काय, फक्त तमाशा बघायचा. का वागते लेखा अशी? काय वाईट केलं मी तिचं? माझ्या आनंदाकरिता ती थोडंसं पण ऍडजस्ट नाही करू शकत? इथे असं कोणीच नाहीये ज्याच्याकडे मी माझं मन हलकं करून बोलू शकेन. मुंबईला एक एसपी तरी होता, त्यालाच फोन लावतो. नाही, नको. नेहमी नेहमी त्यालाच का त्रास द्यायचा? काय मग हनीमूनचा प्लॅन कुठपर्यंत आला? नाही यार, अजून काही बनलेला नाहीये. अरे यश, तू किती अनरोमॅन्टिक आहेस. मला कळतच नाहीये माझ्याशिवाय तुझं काय होणार आहे. खरंच यार एसपी, तू नसतास ना तर मला माहित नाही खरंच माझं काय झालं असतं. ओके, भावना पोचल्या, मुद्द्याचं बोल. बघ एसपी, खरं तर मी तुला सारखा सारखा फोन करून त्रास देतोय, पण एसपी तुझ्याशिवाय मला कोणी समजूनच घेऊ शकत नाही यार. नाही नाही नाही, काळजी करू नकोस. तुझा त्रास सहन केल्याबद्दल एक अमाऊंट वसूल करणार आहे तुझ्याकडून. हे बघ एसपी, मी मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे. मला सिरियसली तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मला लेखाविषयी तुझ्याशी बोलायचंय. आता काय झालं? हे तुमच्या दोघांची भांडणं सोडवता सोडवता ना माझी वाट लागणार आहे. काय झालं बोल. आता तूच सांग मी काय करू? कसलं आणि म्हणून कसलं काय? अरे माझ्या घरातले तिच्याबद्दल काय विचार करत असतील? सॉलिड कोंडी झाली यार. यश, एक मिनिट. तू असा सगळा दोष लेखाला देऊ नकोस.
मला सांग, तू तिला विचारलंस की काय प्रॉब्लेम आहे? का तिला परत मुंबईला यावं असं वाटतंय? तिला विचारलंस? अरे आता विचारायचं आहे काय त्यात? आणि एखादी गोष्ट चुकून मी तिला विचारली जरी तरी ती त्याचं उत्तरही देत नाही. असं वाटतं की माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवते ती. अरे एसपी, मी तिचा नवरा आहे आता, आणि नवऱ्यापासून एखादी गोष्ट लपवून कसं चालेल? अरे यश, शांत हो. हे बघ, असं भडकलंस ना तर काही सुचणार नाही तुला. आधी मला सांग, तिच्यासाठी गिफ्ट घेतलं होतंस, तिला दिलंस? नाही ना यार, तसा काही चान्सच नाही भेटला. जेव्हापासून घरी आलो तेव्हापासून काही ना काहीतरी तमाशेच चालू आहे. यश, हे बघ, भडकू नको. हे बघ, माझं ऐक. सगळ्यात आधी तिला गिफ्ट दे, तिचा मूड चांगला कर, आणि तिचा मूड ठीक झाला ना की मग विचार की नेमका प्रॉब्लेम काय. आणि ती काहीही बोलली ना तर ते शांतपणे ऐकून घे, भडकू नकोस. आणि ती शांत झाली की मग तिला नीट समजा. हे बघ, ती नक्की ऐकेल. एसपी, आर यू शुअर की हे सगळं असंच होईल? 100% यश. हे बघ, लेखाला मी चांगलाच ओळखतो. काहीही कारण नसताना ती अशी नाही वागणार. थँक्स सर, थँक्स. थँक्स, डोंट वरी. पर्सनल वर्क अलाउन्स म्हणून एक विशिष्ट अमाऊंट तुझ्याकडून मी सॅलरीत घेणार आहे. चल बाय. मी हे काय करते? यश माझ्याकरता इतकं करतात, किती खुश होते ते. माझ्या भूतकाळाशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांना मी त्यांच्या घरातल्या लोकांशी मिळून मिसळून राहावं असं वाटलं तर त्यात गैर काहीच नाही. नाही, मला असं वागून चालणार नाही. यशचं माझ्यावर इतकं प्रेम आणि विश्वास आहे. त्यांचा विश्वास मी खोटा नाही ठरवू शकत. मला असं वागून चालणार नाही. यशचं माझ्यावर इतकं प्रेम आणि विश्वास आहे. त्यांचा विश्वास मी खोटा नाही ठरवू शकत. आता मी यश करता सगळं सहन करणार, यशला सुख देणार. ज्या माणसाने मला सगळं काही दिलं, माझ्यावर इतकं प्रेम केलं, त्यांच्याकरता मी इतकं नक्कीच करू शकते. यश, बरं झालं तुम्ही आलात. मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मला माहिती आहे लेखा, तुला इथे राहायची इच्छा नाहीये. मी तुला लवकरच मुंबईला घेऊन जाईन. नाही यश, मला ते नव्हतं म्हणायचं. मला खरं तर तुमची माफी मागायची. माझं चुकलं. मी असं वागायला नको होतं. पण यश, यापुढे तुम्हाला त्रास होईल असं मी काहीही वागणार नाही. काय रे वरुण, जागा आहेस अजून? नाही अरे, काही नाही, असं सहजच. सहज? आणि इतक्या रात्री? तू त्या अजितला सांगत का नाहीस एकदा? अरे म्हणावं, किती दिवस चालणार हे? मुलं लग्नाची होत आली, आता बास. उदय काका, अरे मी खूप प्रयत्न करून बघतोय, पण मला माहितीये सगळं, बघतोय मी सुद्धा. पण काय वरुण, त्याचा तुझ्या कामावरती परिणाम होतोय. पक्षाच्या कामातही तुझं लक्ष नाही हल्ली. पालिका निवडणुका जवळ येतात, मला तुझी मदत लागणार आहे. अरे नाही, पण अरे काय झालं, सध्या ना आपल्या फॅक्टरीचं. फॅक्टरी? तुझी खरी आवड आहे फॅक्टरीचं काम आहे, हे मला माहिती आहे वरुण सरनाईक. हे बघ, मी तुला आधीच म्हटलं होतं की राजकारण आणि फॅक्टरी या दोन्ही ठिकाणी तुला लक्ष घालणं जमत नसेल तर सध्या फॅक्टरीकडे बघ. तसाही तू काही मुळातला राजकारणातला नाहीस, त्यामुळे तुझा ओढा फॅक्टरीकडे असणं अगदी साहजिक आहे. पहा, पालिका निवडणुकाचं काम सुरू होण्याच्या आधी जर का तुम्हाला सांगितलंस तर बरं होईल. उदय काका, नाही,
आता कुठल्याही परिस्थितीत या राजकारणाच्या क्षेत्रातनं मी बाहेर पडणं ही केवळ अशक्यपराय गोष्ट आहे माझ्यासाठी. नाही नाही, ते सगळं ठीक आहे, पण मला एक सांग, मग फॅक्टरीचं काय? त्याचा विचार तू करू नकोस, कारण मी पूर्ण विचार केलाय. आपल्या फॅक्टरीचं काम इतर कोणाही पेक्षा सक्षमपणे सांभाळू शकेल अशी एक व्यक्ती आहे माझ्या नजरेसमोर. बघूया काय होतंय. यश यश प्लीज लवकर. हो दाखवतो बाबा, 1 मिनिट. 1 2 3. खूप सुंदर आहे. थँक्यू थँक्यू सो मच. खरंच खूप छान. मी घालून बघते कसं दिसतोय. कसा दिसतोय? सांगा ना कसा दिसतोय. खूप सुंदर दिसतोय. पण मी नेकलेस काढून येते. लेखा खूप सुंदर दिसतोय तुझ्या. खरं सांगायचं तर तुझ्याकडे बघतच राहावं असं वाटतं. मला बरं नाही वाटत आहे. मी आलेच. लेखा I love you, लेखा.